आज मी आंबेगाव तालुक्यातील कोकणे चिंचोली ह्या गावात आलो होतो। मित्राच्या घरी आल्यामुळे मी तेथे बसलो। त्याने मला पोहे बनवले। त्याच्यानंतर म्हटलं की जवळपास असलेल्या डोंगरावर जावं। हा डोंगर गिरी आयुका केंद्र असलेला डोंगर आहे। तसेच तेथे शंकराचे सुद्धा देऊळ आहे। आधी ह्या डोंगरावर जायचे ठरवले होते, परंतु तो डोंगर खूप लांब आहे आणि खूप उंच आहे। त्याच्यामुळे म्हटलं की जवळच असलेल्या डोंगरावर जावं। हा डिंबे डॅमचा कॅनल आहे। डिंबे डॅम हे 13.5 टीएमसीचं धरण आणि डावा कालवा हा 55 किलोमीटरचा आहे, जो आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करतो। उजवा कॅनल हा 120 किलोमीटरचा आहे, जो आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करतो। थोडक्यात शेतीला पाणी पुरवठा याच्यातून केला जातो। आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील क्लायमेट खूप चांगलं आहे। येथे रात्री आकाशात चांदण्या दिसतात। त्याच्यानंतर येथील आकाश खूप निरभ्र असतं। ह्या डोंगरावर दुर्बीण बसवली गेली आहे, जेथे ताऱ्यांचे निरीक्षण केले जाते। आपल्याला जर निरीक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता आहे। सध्या उन्हाळ्यात खूप गरम असल्यामुळे व्हिडिओसुद्धा काढूशी वाटत नाही, परंतु पावसाळ्यात हा डोंगर पूर्णपणे हिरवा असतो आणि ह्या डोंगरावर काही ठिकाणी धबधबेसुद्धा पडतात। काल प्रचंड ऊन होतं, आज थोडं ढगाळ वातावरण होतं। त्याच्यामुळे कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये क्वालिटीसुद्धा खूप HD मध्ये आली नाही। आकाश खूप बोरिंग होतं। कधी कधी निसर्गाचं सुद्धा मन नसतं। डोंगरावरती गेल्यावर समोर मला गाव दिसलं। आपण पाहू शकता हे गाव कसं आहे। हा कॅनल डिंबे डॅमपासून चालू झालेला आहे आणि येथील पाणी जे आहे ते कुठल्या तरी धरणात जाऊन जमा होतं। मित्रांनो, पावसाळ्यात नवीन व्लॉग येणार आहे, तोपर्यंत मी व्हिडिओ काढणे बंद करणार आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नेचर ऑफ पुणे लाईव्ह 14 चॅनल।